दोन्ही पंच नामवंत पंच पाहायला मिळतात, कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्वपूर्ण भूमिका असते. ती क्वालिटी मेंटेन करणं ही खूप गरजेची हॅलो गोष्ट पाहायला हॅलो मिळते आणि तेच हॅलो पंच हॅलो यावेळेला आपण पाहू शकतायत. गुड जॉब. 2 दिवसांमध्ये खूप चांगल्या प्रकारचं मात्र ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मात्र त्यांनी आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारचं यावेळेला ग्रेट वर्क केलंय ते ऑन फील्ड. कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण गणपती बाप्पाला नामस्मरण करतो आणि नक्कीच जो आवाज इथपर्यंत पोहोचला गेला. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज मंद मंद पावलांनी जात असताना आपण पाहतोय. अमरदीप क्रीडा मंडळ जो जलसार आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकतायत. 2 संघांमध्ये ही कडवी लढत सुरू आहे. सामन्याला सुरुवात. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर अजय किनी मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवनेरी चषक विराथन बुद्रुक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहू शकतायत. ऑल इज वेल सामना क्रमांक 2 आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आदेश पाटील शिरसाड वरून सुद्धा आपण पाहू शकतायत. खूप चांगले नाईस स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन. अर्थातच हे वसई तालुक्यातून मधून शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेला, कारण त्यांचं काम खूप चांगल्या प्रकारचं यावेळेला बजावलं गेलंय ते सर्व आयोजकांच्या माध्यमातून. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तयार. क्रिकेट दर्दी मोरेश्वर काका या ठिकाणी उपस्थित झालेत, वाढीवरून खास करून उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. एका साईडला प्रणय पाटील आपण पाहतोय आज मॅचचा आनंद घेतात. कालचा पहिला सामना बंटी एका साईडला आपण पाहू शकतायत. मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर 4-5 षटकांमध्ये किती धावा येतील तर सचिन पाटील यांनी सांगितलं 75 धावा या फलकावर लगावल्या गेल्या पाहिजेत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. लेट्स प्ले. पहिला चेंडू आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड दिलेग स्टंप. वेलकम निनाद, आपलं हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहू शकतायत आउटसाइड दिलेग स्टंप आणि वाईटचा इशारा येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या बिनबाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आहे आशिष. आपल्या गोलंदाजी मार्कवर एका साईडला आपण पाहतोय स्वतः कर्णधार. यावेळेला अप्रतिम चिप शॉट पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट अँड एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध. तत्पूर्वी 2 धावा पाहायला मिळत आहेत अनिलच्या बॅट मधून. 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 3. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आशिष आपल्या गोलंदाजी मार्कवर अपकमिंग यंगस्टर नवतरुण उभारता सितारा. खोलवर चेंडू होता. हरीश्वर किनी जे लेजंड खेळाडू आहेत, यष्टी रक्षकाच्या भूमिकेत 40+ मध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलंय. कारण 40 नंतर काय तर 40+. धन्यवाद उदय घरत अँड स्वप्नील किनी, आपण आलात, चांगला खेळ दाखवला. कुठेतरी मात्र थोड्याशा चुका झाल्या, त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. धावांची गती फलकावर 3. षटक क्रमांक पहिलं. अप्रतिम सुरेख फटका पाहायला मिळतोय. नयन त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. एका हाताने मात्र चेंडूला रोखलं गेलंय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. महेश त्या ठिकाणी बाद होतील. बॅट हवेत. बॅट स्लाइड केली नव्हती आणि फलंदाज या ठिकाणी महेश एक उत्कृष्ट खेळाडू. या वेळेला मात्र स्वतःच्या पायावर स्वतःने कुराड मारून घेणं म्हणजेच धावचित बाद होणं. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. कालच्या दिवसात स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केली ती मात्र राजू कॅटरर्स यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. धन्यवाद राजूजी. 5 दिवस सातत्याने ब्रेकफास्ट असेल, टी टाइम असेल, लंच टाइम असेल, खूप चांगल्या प्रकारचं आमच्यापर्यंत ते प्रोव्हाइड करतायत. त्यांचं मनपूर्वक राजू कॅटरर्सचं खूप खूप धन्यवाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात.
स्वप्नील घरत आमच्या समोर जोडले गेलेत. वेलकम स्वप्नील. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतो चिप शॉट होता अनिलच्या बॅट मधून. हेमंत एका साईडला आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहिर असं आपण पाहू शकताय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 4. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे ते पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक आपण पाहू शकताय. यावेळेला 5वा चेंडू आपण पाहू शकतायत आणि 5व्या चेंडूवर एक धाव निश्चित स्वरूपात आणि ऍडेड केली जाते. एक धावसंख्या झालेली आहे 6. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 धावा. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत एक चेंडू आहे पंच. पहिला चेंडू वाईड होता जर आपण विश्लेषण पाहिलं तर. यस थँक्यू. पहिला चेंडू वाईड आणि त्यानंतर पहिला चेंडू 2 धावांवर कन्वर्ट झाला. दुसऱ्या चेंडूवर निर्धाव आला. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव काढली आणि फलंदाज बाद झाला. चौथा चेंडू 1 धाव आणि 5वा चेंडू 1 धाव. अशा प्रकारचं 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 6. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला फटका चांगला आहे आणि हा झेल नयनच्या हातामध्ये. अनिलच्या खेळीला पूर्ण विराम. शेवटच्या चेंडूवर आशिषला मिळते विकेट. एक बिग विकेट. फलंदाज बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6. पहिला गडी बाद झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय अनिल बाद लवकरात लवकर बाद झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर यावेळेला फलंदाज महेश लवकरात लवकर बाद झाला. स्वस्तात बाद झाला होता आणि त्यानंतर अनिल जास्त वेळ राहू शकला नाही. 4 धावांचे खेळी करत मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला गेला आणि यावेळेला अमरदीप क्रीडा मंडळ जलसार या संघाची स्थिती नाजूक आतापर्यंत पाहायला मिळते. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आणि एका साईडला मात्र सचिन पाटील. यावेळेला आपण पाहू शकतायत नवीन फलंदाज बॅटिंग ॲट नंबर 4 वर आपण पाहू शकतायत. 3 लगातार षटकार येत आहेत तर भावेश भूपेश तरे आणि भूपेश गावड यांच्याकडून मात्र गोवा टूर मात्र फ्री असेल ते सचिन पाटील यांच्यासाठी आपण पाहू शकतायत. हे मात्र प्रेम आहे ते परम मित्र पाहायला मिळतात आणि ही ऊर्जा दिली जाते. शिवनेरी चषक विराथन बुद्रुक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. याच मैदानात अजून एक स्पर्धा मात्र मोठी भव्य दिव्य लाख मोलाची स्पर्धा 1,50,000 आमदार चषक मात्र 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी असा क्रिकेटचा रणसंग्राम 2022 मध्ये रंगताना पाहायला मिळेल. अल्पेश भोईर प्रेझेंट, योगेश घरत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मात्र ही स्पर्धा आयोजित केली गेली. तर पहिलं षटक 6 धावा. सचिन पाटील क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना यावेळेला न्याहाळत आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मंगेश. पहिला चेंडू और पिच चेंडू होता. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र 1 बाउन्स. चौकार. गुड शॉट. चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत 10 धावा. 10 रन. आज थोडीशी स्पीडअप करा गेम कारण आपल्याला एक संघ आपण पाहतोय अंतिम 4 मध्ये घेऊन जायचे आहेत. 5 मध्ये घेऊन जायचे आहेत. त्याकरता मी विनंती करेन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ऑन द विकेट. यावेळेला मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे. सचिन पाटील यांच्या बॅट मधून मात्र यावेळेला आपण पाहतोय 6 धावांकरता गुड शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावा फलकावर. ओव्हर पिच चेंडूला थारा नाहीये. मंगेश मात्र
यॉर्कर करण्याच्या प्रयत्नात कदाचित जात असतील आणि तेव्हा कधी कधी मात्र ओरपीच चेंडू मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हा मात्र पसंतीचा चेंडू असतो फलंदाजांचा. अख्खूट टप्प्याचे चेंडू, फुलटॉस चेंडू, ओरपीच चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. हे जेव्हा येतात ना तेव्हा मात्र अक्षरशः फलंदाज तुटून पडतात आणि ती प्रतीक्षा करत असतात फलंदाज. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 16 धावा, 2 चेंडूचा खेळ झालाय. खूप चांगल्या प्रकारची मनगडामध्ये जान आहे सचिन पाटील यांच्या, असं म्हणायला हरकत नाहीये. ऑन साईडला खूप चांगल्या प्रकारचे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहिर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश, एक लेजंड खेळाडू. या वेळेला मात्र ऑफ साईडला आपण पाहतो मिस टायमिंग झाले होते. इनफिल्डच्या वरून चेंडू मात्र निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. चेंडूचा पाठलाग करतायत, चेंडूला रोखतायत. तत्पूर्वी या ठिकाणी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 18 धावा. चेंडू फेकून झाले 3. प्रथम फलंदाजी करताना अमरदीप क्रीडा मंडळ जलसार संघ जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. 2 गडी बाद झालेत आणि जिम्मेदारी वाढलेली आहे ती सचिन पाटील यांच्यावर आणि ते मात्र रिलॅक्स केले गेले. मात्र या ठिकाणी एक षटकार, एक चौकाराने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. सचिन पाटील फसतायत त्या ठिकाणी. एक मूर्ती लहान कीर्ती महान करून दाखवले गेले. गुड जजमेंट. फलंदाज या ठिकाणी बाद होताना. यस इज गॉन. सचिन पाटील बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर 18 धावा. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते परंतु पंच सहमत नाहीयेत आणि चेंडू फार वेगाने निघून जातोय लॉंग स्टॉप रिजनला. चेंडूचा पाठलाग करतायत सचिन भोईर. तत्पूर्वी यावेळेला आपण पाहू शकता धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 2 धावांच्या मदतीने 20 या धावसंख्येवर. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा या फलकावर आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात डोंगराच्या कडा कपाऱ्यात वसलेलं हे मैदान आणि ऐतिहासिक मैदान आहे. गेल्या वर्षापासून या क्रिकेटच्या शिवनेरी चषकाला जी सुरुवात झाली, एक छोटस रोपटं लावलं आणि ते वाढत गेलं. यावेळेला मात्र जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळाला. सौंदर्यपूर्ण फटका, ग्लोरियस शॉट हेमंतच्या बॅट मधून. राजू पाटील आला नावास. तो खास राजू पाटील आला नावास. होते चर्चा गावागावात एकच वादा राजू दादा. एकच वादा राजू दादा. एकच वादा राजू दादा. एकच वादा. 24 धावा फलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 2 कंप्लीट झाले. तिसरे षटक हाताळण्यासाठी आशिष यावेळेला मात्र गोलंदाजाला जो इनर आहे तो मात्र यावेळेला उतरवण्यासाठी भाग पाडला गेलाय. आशिष यावेळेला आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवर येताना 45 नंबरची जर्सी परिधान करणारा हिटमॅन
चा आकडा आपण पाहतोय रोहित शर्माचा. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. शिवनेरी चषक 2021 हे शानदार आयोजन नियोजन ऑल इज वेल आपण पाहतोय आणि याचा सलग जर विचार केला तर दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना श्रेयस 11 खार्डी आणि रॉकी ग्रुप या दोन्ही संघाच्या कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. त्रिश 11 जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय विठ्ठलवाडी बाप्पा मोरी या नावाने जास्तीत जास्त फेम मिळालंय ते मात्र यावेळेला आपण पाहतोय जो संघ खेळताना पाहायला मिळेल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 24. आशिष आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू ऑफ साइडला चिप शॉट पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅटने मात्र चेंडू कनेक्ट जरूर केला गेला होता. वन बाउन्सने नयनचं मात्र यावेळेला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते अमरदीप क्रीडा मंडळ जलसार या संघाची 25 रन्स. जागमाता रावळे एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो लेजंड खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष ओरपी चेंडू होता ऑन साइडला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि कोणतीही चुकी करत नाहीयेत. सुंदर जजमेंटने मात्र यावेळेला नेहिल मात्र सुरेख पद्धतीने झेल टिपला गेला आणि फलंदाज पूर्णविराम. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. धावसंख्या 25 रन्स 25 धावा फलकावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आशिषला मिळते विकेट. यावेळेला सरळ बॅटने तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतो. नयनला बीट करून चेंडू मात्र यावेळेला मुख्य मंचाकडे जाताना पाहायला मिळतोय. वन बाउन्स चौकार. गुड शॉट. सुपर टायमिंग सहित मात्र यावेळेला फलंदाजी करत असताना आपण पाहू शकता धावांची गती फलकावर प्रदीपच्या बॅटमधून चौकार आलाय आणि संघाला घेऊन गेलाय. तो एकंदरीत 29 या धावसंख्येवर 29 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला टप्पा पड्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हरीश्वर त्या ठिकाणी गॅदर करतात चेंडूला. चेंज ऑफ पेस हे खूप ब्रह्मास्त्र खूप महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते. 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थातच IPL ला सुरुवात झाली आणि तेव्हापासून मात्र या चेंडूची एवढी मोठ्या प्रकारात उत्क्रांती घडली की वाखाणण्याजोगी आपण पाहतो. कारण फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारची उत्क्रांती करावीच लागणार आहे. यावेळेला मात्र तेवढाच वेग होता. आशिषने मात्र चेंडूला रोखले एका हाताने. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. तेवढ्याच स्पीडने मात्र चेंडू यावेळेला आला होता आणि फॉलो थ्रो मध्ये चेंडू रोखण्यात यश मिळालं. परंतु या ठिकाणी यश पंच काय दर्शवतात की नोचा इशारा आशिषला मात्र यावेळेला बंदी आणली गेली आणि 1+3 यावेळेला जर आपण पाहिलं तर कंटेस्टंट नंबर 4 असं म्हणायला हरकत नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. पंचांशी कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आतापर्यंत पहिला गोलंदाज होता तो मात्र यावेळेला बंदी आणली गेली होती. तो गोलंदाज सुमित ठरला गेला जो चिखलपाडा संघाचा होता. दुसरा गोलंदाज होता अमोल हा मात्र सरावली या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा गोलंदाज आजच्या दिवसामध्ये आशू याला आपण पाहिलं जो भरणेपाडा या संघाचा होता आणि चौथा गोलंदाज या ठिकाणी ठरला गेला तो आशिष हा मात्र जागमाता रावळे या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. असे 4 गोलंदाज या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बंदी आणले गेले. धावांची गती फलकावर 3+1 4 धावा या ठिकाणी आपण पाहतोय आणि धावांची गती फलकावर 33 धावा 33 रन्स. ऑप्शन म्हणून गोलंदाज कोणता गोलंदाजाला मात्र या ठिकाणी यस नोचा इशारा फेकी गोलंदाज आणि फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला जातोय.
जर्क गोलंदाज, चक्क गोलंदाज चालणार नाहीये, बंदी आणली जाते. एका पुस्तकामध्ये मी वाचलं होतं, ॲलन डेव्हिडसन यांनी मात्र सांगितलं होतं की जर्क गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो ना त्यावेळेला कर्करोग म्हणून ओळखला जातो. तो जर वेळोवेळी त्याचा उपाय केला नाही तर तो वाढत जातो. म्हणून ज्या ज्या वेळेला तुम्हाला गोलंदाजीला बंदी आणली जाते ना तेव्हा मात्र तुम्ही तिथेच लगेच उपाय करा आणि तो मात्र जबरदस्त गोलंदाज होईल यात काही शंका नाही. कारण आशिषकडे तेवढं टॅलेंट आहे, परंतु सुधारणा करण्याची गरज असेल, गायडन्स देण्याची गरज असेल ती मात्र लेजंड खेळाडूंना की तुमचा कानाच्या कोपऱ्यापासून हात फिरणं खूप गरजेची गोष्ट असेल. जादूगर या नावाने जास्तीत जास्त पसंत मिळाले प्राण भुईर आपल्या गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 33. यावेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. प्राण भोईरला मात्र मिळते की विकेट नाही, कारण फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला होता करुणाकर कोटियन सरांनी. आणि यावेळेला आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 35 धावा. स्वप्नील घरत आम्हाला या ठिकाणी दर्शवत असताना 35 रन्स. चेंडू फेकून झाले. स्वप्नील आम्हाला दर्शवतात आणि निनाद आम्हाला दर्शवतात की 5 चेंडूचा खेळ झालाय. अप्रतिम थोडस यावेळेला स्विंग पाहायला मिळतोय प्राण भोईरच्या माध्यमातून. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकता. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 35 धावा, 35 रन्स, 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा, 35 रन्स. नयनला मात्र यावेळेला पुढे आणला गेलाय. अतिशय देखणं असं आयोजन शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतो. आजचा सलग दुसरा दिवस. काल चटाळे संघाने अक्षरशः मात्र दणानून सोडलं हे मैदान आणि एका साईडला मथाने या संघाने आणि या दोन्ही संघाने खूप चांगल्या प्रकारचा खेळ मात्र या ठिकाणी साकारला गेला. कारण म्हणतात ना, खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. तुमची गुणवत्ता खेळपट्टीवर खूप असणं खूप गरजेची गोष्ट आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काय करता याला खूप प्राधान्य दिलं जातं. तुम्ही मैदानाच्या बाहेर काय करता याला प्राधान्य दिलं जात नाही. जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या मैदानात येता त्यावेळेला मात्र तुम्ही प्रत्येक गोष्ट सोडून द्या, फक्त क्रिकेटवर फोकस करा. तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची एकाग्रता खूप महत्त्वपूर्ण असते. आणि अशा वेळेला मात्र तुमची एकाग्रता जर व्यवस्थित झाली तर तुम्ही क्रिकेटवर फोकस जर व्यवस्थित केलं तर जरूर 100% रिझल्ट हा मात्र जरूर पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 35. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा. अशा प्रकारचं यावेळेला 3 षटकांचा खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना संघ अमरदीप क्रीडा मंडळ जलसार हा संघ पाहायला मिळतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे, पॉवर जनरेट केली आणि सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय. 6 धावांकरता गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा. परी गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गौला तारा तिमी रहरा करता शिवाजी राजा. थँक्यू टीचर, थँक्यू. शुभा लढला म्हणून महाराष्ट्र घडला आणि अवघ्या या महाराष्ट्रात आपण ताठ मानेने जगायला शिकलो. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. यावेळेला मात्र सरळ चेंडू समालोचन कक्षेवर सलामी देण्यासाठी जबरदस्त आक्रमकता काय असते दाखवून दिलंय. व्हॉट अ शॉट. भवानी चौकामध्ये रे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये रे चौकामध्ये. छत्रपती महाराजांचा तब्बल 47 धावा. नयन ला मात्र 2 मोठे फटके खरपूस समाचार यावेळेला घेतला गेलाय. तो फलंदाज आपण पाहू शकता प्रदीप. क्या बात है, सुपर बॅटिंग. यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर आता कमबॅक करत असताना सचिन भोईर त्या ठिकाणी आपण पाहतो. लेजंड खेळाडू. AB ट्रॉफी लवकरच येत आहे सर्वांच्या भेटीला. 18 जानेवारी ते 23 जानेवारी 2 लाखाची स्पर्धा, नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल. एक मोठी स्पर्धा. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्या पद्धतीने पाहायला मिळते अप्रतिम. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून.
नयनने पाहिलं यावेळेला ओव्हर द विकेट येईन तर ओरपी चेंडू कदाचित यावेळेला पिच होतील आणि त्याकरिता मात्र आता राऊंड द विकेट आला आणि राऊंड द विकेट येत असताना अगदी ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला यावेळेला स्विंग करतोय आणि तिथून मात्र टर्न प्राप्त होताना पाहायला मिळतोय. एक कलात्मक गोलंदाजी फिरकीचा मारा यावेळेला केला जातोय. ऑफ साईडला चिप शॉट पाहायला मिळतोय. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नव्हता. प्रदीप मात्र यावेळेला आपण पाहू शकता दुसऱ्या दिवसासाठी वळालेत. फेकेपर्यंत चित्त्याच्या चपळाईने 2 धावा. ऍज अ लिटल ऍज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं. एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास, एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन, प्राणवायू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 49, 49 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. षटक क्रमांक 4. यावेळेला ऑन साइडला वेट अँड वॉच केलं आणि सरळ चेंडूला मात्र पाठवलंय. लॉंग ऑन डिस्टन्स क्लिअर केला जातोय. 6 धावा. छान संपला. त्याच्याबरोबर आमचे वैरही संपले. स्वराज्या विरोधात लढत होता तोपर्यंत तो आमचा दुश्मन. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 55 धावा. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. दिनेश किनी समालोचक पांजूवरून सुद्धा मात्र शुभेच्छा आल्या. त्या शिवनेरी चषकाला खूप चांगला आयोजन ऑर्गनायझेशन केलं गेलंय आणि हीच खासियत आहे या शिवनेरी चषकाची. आपण पाहू शकताय श्रेयस 11 खारडी आणि एका साईडला रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. हा सामना मात्र नेक्स्ट मॅच. चला दोन्ही संघाचे कर्णधार या लवकरच आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला अजून एक पर्वणी असेल आणि एक ब्रँडेड स्पर्धा. पुन्हा एकदा विटी लाईनचा वर्ल्ड कप पूर्ण महाराष्ट्रात डंका वाजतोय. त्या स्पर्धेचा आपण पाहतोय कित्येक वर्ष झाली रॉकी ग्रुप चषक आपण पाहतोय आणि यंदाच्या वर्षात 1 जानेवारी ते 9 जानेवारी असा सिलसिला आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा रणसंग्राम, घमासान युद्ध. यावर ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून जबरदस्त कॅरिबियन कॉपी बुक स्टाईल मध्ये यावेळेला मात्र चेंडूला फेकून दिले. केकेच्या स्वागतासाठी, किरण किनी यांच्या स्वागतासाठी 6 धावा. छान संपला. त्याच्याबरोबर आमचे वैरही संपले. स्वराज्या विरोधात लढत होता तोपर्यंत तो आमचा क्या दुश्मन. बात आहे. जबरदस्त आक्रमकता यावेळेला वैभवच्या बॅट मधून षटकार आला. थँक्यू डीजे. या षटकाराने मात्र के किरण किनी यांचं स्वागत केलं जातं. ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध 6 धावा. वॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. 6 धावा. एसपी बॉयज स्टँड, त्यानंतर प्रांजल 11 स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. गार्गे 11 स्टँड आपण पाहतोय. खुशी 11 स्टँड, फुल ठसन स्टँड आपण पाहू शकतायत. हिमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 61. अप्रतिम. गुड कमबॅक, सुंदर कमबॅक केला जातोय. सरळ चेंडू निघून जाईल. वैभवला हा चेंडू समजला नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती मात्र स्थिरावली गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 61. 61 धावा. सचिन पाटील यांनी सांगितलं होतं इंटरव्ह्यू मध्ये की 75 धावांपर्यंत आम्ही रस्ता जरूर मात्र पकडण्याचा प्रयत्न करू, त्या धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि तीच मात्र रणनीती आतापर्यंत पाहायला मिळते. ऑफ साइडला फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर वैभव नावाचा कडक शॉट. व्हॉट अ टायमिंग. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. चेंडूला फेकून दिलंय. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या अगदी मधोमध 6 धावा. धावसंख्या 67. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर यावेळेला हरीश्वर यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी मात्र फलंदाज बेल्स उडवले गेले आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 67 धावा. 67. 67 धावा. वैभव सुपर बॅटिंग. यावेळेला मात्र 14 धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला. यानंतर होणारा सामना श्रेयस 11 खारडी,
2 हात करणार आहे रॉकी ग्रुप टिंबी खोडावे या संघाला. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हिमेश त्याला आशिष काहीतरी कार्ड मंत्र देताना ऍज अ कॅप्टन. 2 पंच रणरण त्या रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहू शकतायत. करुणाकर कोटियन आणि एका साईडला कल्याणी घोरपडे मी 2 पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवनेरी चषक 2021 चा हा शानदार सोहळा. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल. डाऊन द ग्राउंड खेळला गेला होता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत यावेळेला आपण पाहू शकता 2 धावा. तेवढ्या जोमाने चित्याच्या चपळा येणे कारण एक एक धाव खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळतं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 69. 69 धावा चेंडू फेकून झाले. स्वप्नील आणि निनाद आम्हाला दर्शवत आहेत की 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 69 धावा प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अमरदीप क्रीडा मंडळ जलसार हा संघ आपण पाहू शकता. यावेळेला ऑन साइडला परफेक्ट टोटल सचिन पाटील यांच्या मुखातून आली होती 75 धावा. 75 क्या बात है. सुपर बॅट. देखतुनी बायको कशी नाची राणी कशी तुझी राणी कशी डोली राणी देखतुनी बायको कशी नाची राणी कशी तुझी राणी कशी डोली राणी देखतुनी बायको कशी नाची राणी कशी तुझी राणी कशी डोली राणी देखतुनी बायको कशी नाची राणी कशी तुझी राणी कशी डोली राणी इले सासुने गात नुसती करे साडू बाबू आणि शायनिंग महाराज देखतुनी बायको कशी नाची राणी कशी तुझी राणी कशी डोली राणी चला दोन्ही संघाच्या कर्णधार थँक्यू व्हेरी मच ऑपरेटर. चला दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस करण्यासाठी या उपस्थित असतील तर आपण रिपोर्टिंग करा आणि टॉस साठी रेडी राहायचंय. एका साईडला या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर अमित उपस्थित होत असताना वेलकम. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. रियांश या नावाने जास्तीत जास्त ज्याला उपस्थिती मिळाले. चला श्रेयस 11 खार्डी संघाचा कर्णधार प्लीज आपण टॉस साठी या. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्रीकांत या ठिकाणी उपस्थित होता. श्रेयस 11 संघाचे त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. या आपण टॉस कडे वळणार आहोत. 2 संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. हॅलो समीर जिकनी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. टॉस या ठिकाणी केला जाईल 2 संघांमध्ये. छाप आणि काटा कॉइन स्पिन करायचंय. काट आणि यावेळेला आपण पाहतोय छाप आलेला आहे. धन्यवाद समीर गिनी. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. श्रेयस 11 खार्डी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय एक्झॅक्टली डिसिजन काय असेल आपलं? फील्ड असेल. क्षेत्ररक्षण करत आहात. आता नुकताच आपण स्कोर पाहिला 75 धावा झाल्या होत्या. प्रतिस्पर्धी संघाला एक संघ बलाढ्य आहे. प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा मानस काय रणनीती असेल? 50 धावापर्यंत रोखण्याचा आमचा
असेल. नक्कीच. आणि त्यासाठी मॅन इन फॉर्म असे 3 ते 4 असे तुमचे ट्रम्पकाट गोलंदाज कोण असतील? सचिन, दीपेश, केतन आणि सचिन आचोडा. नक्कीच. आणि ही स्पर्धा जेव्हा जेव्हा तुम्ही खेळतायत शिवनेरी चषक ही एक नामवंत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेविषयी आपलं मत काय स्पष्ट करते? आउटफील्ड तो खूप चांगले आहे आणि ग्राउंड पण खूप छान बनवलेलं आहे आणि खेळायला खूप मजा येते. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. तर रॉकी ग्रुप टेंबे कोडावाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम. प्रथमतः जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? फलंदाजी. फलंदाजी. आता मनासारखी फलंदाजी आले. 30 चेंडूमध्ये काय टोटल असेल मॅक्झिमम माइंड मध्ये की या धावांपर्यंत आपण गेल्यानंतर प्रतिस्पर्धी संघावर दबाव नाही? 30 चेंडू आहेत तर 60 प्लस करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. यंदाच्या वर्षात तुमचे मॅन इन फॉर्म, कारण मी पाहिलं होतं की टेंबे खोडाव्याचं मैदान खूप आज यंदाच्या वर्षात अवकाळी पावसाने खूप झोडपलं. खूप मेहनत तुम्ही घेतलेली आहे त्या स्पर्धेला. त्याकडून माझ्याकडून मानाचा मुजा असेल स्पेशली. तर या स्पर्धेच्या माध्यमातून असे 3 ते 4 फलंदाज कोणते असतील की ते मात्र चांगले खेळतील आज? तुषार, सूरज, भूपेश, अजय. नक्कीच. स्वतः आयोजक आहात. या शिवनेरी चषकात आपण आयोजन कसं वाटतं? या स्पर्धेविषयी काय म्हणतील? खूप चांगलं आयोजन आहे आणि आउटफील्ड आणि ग्राउंड बघायला गेलं तर खूप चांगलं बनवलंय. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. तर दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. तर नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. यावेळेला आपण पाहिलं श्रेयस 11 खार्डी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाउ. कशी आली भोपळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली भोपळाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला छत्रपती महाराजांचा तो बापाचा बाप पहिला चेंडू आणि यावेळेला पहिल्या चेंडूवर आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहू शकताय शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहू शकतायत. 76 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर फलंदाज बॅक टू द डगआउट. यावेळेला मात्र जागा बनवली, रूम दिला, स्क्युअर ऑफ द विकेट. यावेळेला जरूर खेळला गेला. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय फार वेगाने. ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो, बाणासारखा वेगवान चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. येस, वेलकम बाउंड्री. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली भोपळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली भोपळाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा 4 धावा फलकावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर चौकार. यावेळेला आपण पाहतोय 4 धावा अर्जित केल्या जात आहेत. फलंदाज आहे प्राण भोईर. उजव्या हाताने गोलंदाजीसाठी सज्ज. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा माणस या ठिकाणी पाहायला मिळाला. महेश पुढे सरसावतो. तत्पूर्वी एक धाव चिकीत सिंगलच्या माध्यमातून फलकावर पाहायला मिळते. 76 धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. कारण तुमच्यात आत्मविश्वास असेल ना तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा. तुम्हाला भय नाहीये असं वाक्य मात्र हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे आपण ऐकले असतील. कारण आत्मविश्वास असावा आणि कोणत्याही क्षेत्रात अति आत्मविश्वास कधीच नसावा हे आपण सातत्याने पाहिलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 5. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3. ऑफ साईडला सुंदर फटका पाहायला मिळतोय. जागा बनवली, रूम दिला इनफिल्डच्या वरून. चेंडू फार वेगाने निघून जातोय. 1 बाउन्स, चौकार. 4 धावा. गुड शॉट. DJ Webhouse in the mix.
थँक्यू वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा, चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 या चौकाराने. मात्र स्थिती आता यावेळेला थोडी फार कुठेतरी चांगली पाहायला मिळते आणि 9 धावा येत असताना संघाची धावसंख्या 9, लॉस ऑफ 1 विकेट. जागमाता रावळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सेकंड इनिंग मध्ये. प्रथमतः फलंदाजी केली गेली ती अमरदीप क्रीडा मंडळ जलसार या संघाने आणि 75 धावा या फलकावर लगावल्या गेल्या होत्या. 76 धावांचा पाठलाग करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल या धावा जर अचीव करायच्या असतील तर. कारण म्हणतात ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. म्हणून शांत डोक्याने क्रिकेटमध्ये खेळ खेळणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. धावसंख्या 9. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला पहिला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र फार वेगाने निघून गेले होते प्राण भोईर. परंतु ऐन वेळेला मात्र यावेळेला गुड कॉलिंग त्या ठिकाणी म्हणायला हरकत नाहीये. एस, नो अँड वेट, हो नाही आणि थांब, या 3 गोष्टींचा जेव्हा जेव्हा उच्चार केला जातो ना, तेव्हा तुमची विकेट शाबूत असते मैदानाच्या आतमध्ये. ज्यांनी मात्र या 3 गोष्टींचा उपयोग केला नाही ते मात्र आपण पाहायला जास्तीत जास्त धावचित होण्याची यादीमध्ये पाहायला मिळाले. इंजमाम उलक पासून, मार्वन अट्टापाटू पासून पाहायला मिळाले. इंजमाम उलक, राहुल द्रविड, सचिन रमेश तेंडुलकर, महिला जयवर्धने. यावेळेला अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. समजला नाही फलंदाज. यावेळेला आपण पाहू शकतायत मिस्टर हार्दिक. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 9 धावा फलकावर पाहायला मिळतात. निसर्गरम्य अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण विचार केला तर आशिषच्या गोलंदाजीवर फक्त 6 धावा होत्या. इथे 3 धावेने पुढे चाललेला आहे तो संघ आपण पाहतोय जागमाता रावळे हा संघ. जर अशाच पद्धतीने मात्र दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा होत्या. या षटकामध्ये काय रणनीती असेल, स्ट्रॅटेजी काय असेल, गेम प्लॅनिंग काय असेल, हे मात्र येणारी वेळ दर्शवेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये समीर घरत पारगावरून मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. तनेश किनी यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात षट क्रमांक 2 हेमंत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑफ्टमच्या बाहेर येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि तेवढाच सबमरीन डिलिव्हरी यावेळेला आपण पाहू शकतायत आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सचिन पाटील त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. अप्रतिम खोलवर चेंडू यावेळेला परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने मजबूर केलं प्राण भोईर या फलंदाजाला आणि सुंदर चेंडूची सांगता होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते ती जाऊन पोहोचते 10 धावा. 10 रन्स. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय आणि 10 धावा या फलकावर. हेमंतचं कौतुक करेन. 2 चेंडू व्यवस्थित खूप चांगल्या प्रकारचे हाताळले गेलेत. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. अप्रतिम गुड डिलिव्हरी यावेळेला आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर ब्रह्मास्त्र आहे. क्लीन बोल्टच्या माध्यमातून मात्र यावेळेला आपण पाहतोय सुपर लेंथ लाईन. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड एक्सलंट डिलिव्हरी. फलंदाज बाद. थँक्यू वेलकम बॅक. तिसऱ्या चेंडूवर हेमंतने मात्र यावेळेला क्लीन बोल्टच्या माध्यमातून फलंदाजाला यावेळेला हार्दिकला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 10 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. यानंतर बिग फाईट, बिग मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. श्रेयस 11 खार्डी वर्सेस रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या 2 संघांमध्ये आपण सामना पाहू शकणार आहोत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर श्रेयस 11 खार्डी संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय ते रॉकी ग्रुप या संघाला. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र डिरेक्ट
गॉगलला जाऊन आदळतोय. यावेळेला आपण पाहतोय दुखापत न हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. खूप वेगाने चेंडू होता, बाउन्स झाला अचानक टप्पा पडल्यानंतर. डिरेक्ट चेंडू यावेळेला एक नक्कीच सांगेन गॉगल यावेळेला जरूर होतं म्हणून सुरक्षित राहिले, नाही तर डोळ्यावर खूप मोठी जखम होऊ शकली असते. म्हणून क्रिकेटच्या मैदानात जे साहित्य आहे तुमचं, जरी तो कमी कॉस्टचा असला तरी सुद्धा आपण तो गॉगल परिधान करा. कारण आताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय आणि ज्या अनुषंगाने 120 ग्रॅमचा हा चेंडू असतो, एखादी छोटीशी तरी दुखापत झाली तर आपल्याला क्रिकेटला कधी कधी अलविदा सुद्धा करावं लागतं. म्हणून या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या खूप गरजेच्या गोष्टी. जर क्षेत्ररक्षण करत असतील तर तुम्ही त्या गॉगलचा उपयोग करा. खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आपला प्रत्येकाने सेफ्टी गार्ड वापरणे खूप गरजेची गोष्ट. ऑफ साईडला आपण पाहतो एकदा वर्जित केली जाते. चिप शॉट खेळला गेलाय. धावसंख्येत भर होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 11 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा. षटक क्रमांक दुसरा हेमंतचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. सुपर लेंथ लाईन 2 गडी बाद आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडू डॉट 2 धावा फक्त खर्च केल्या गेल्या आणि 2 डॉट चेंडू सुद्धा आपण पाहिले. त्यामध्ये 1 विकेट, 3 चेंडू खऱ्या अर्थाने डॉट आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सेफ झोन मध्ये पाहायला मिळेल तेवढे चांगले प्रयत्न केले गेले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी करत असताना गुड फिल्डिंग. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या एंड ऑफ द ओव्हर 2 षटकांचा खेळ अगदी योग्य रीतीने समाप्तीवर झालाय आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 13 धावा. दोन षटक 6.50च्या सरासरीने 13 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा शिवनेरी चषक 2021. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13 रन्स 13 धावा. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. मंगलदास घरत या मॅचचा आनंद घेतात, त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आमचे क्रिकेट शौकीन, आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालेत, त्यांचं मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत आहे. स्लॉक्सचा फटका यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र निघून जाईल मेडॉनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 1 धाव सचिन पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय. जर विकेट हॅट्रिक साध्य करतायत तर भूपेश तरे आणि भूपेश गावड यांच्याकडून मात्र गोवा टूर फ्री मध्ये असेल. या 2 व्यक्तींच्या माध्यमातून सचिन पाटील यांच्यासाठी धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 14 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. यानंतर लगेच दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. चेंडू फेकण्याच्या अगोदर 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये कंपल्सरी या ठिकाणी बसेल, याची दखल घ्या. खेळाडू कक्षांमध्ये फक्त 11 खेळाडू असतील, कोणीही पाठीराखे असणार नाहीयेत. यावेळेला खूपच बाहेर कल्याणी घोरपडे सर या ठिकाणी मात्र वाईटचा इशारा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 15 रन्स 15 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 1 चेंडूचा खेळ झालाय. सचिन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राऊंड द विकेट समालोचन कक्षेकडून गोलंदाजीसाठी यावेळेला बॅटचा टॉप एज लागतोय आणि स्लिप पॉइंटला कोणताही यावेळेला चुकी करत नाहीयेत कोणत्याही प्रकारची. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. प्राणभोईरीच्या खेळीला पूर्ण विराम. राजा शुभा तुझे थोर आहे उपकार. राजा शुभा तुझे थोर आहे उपकार. जेव्हा इतिहासी गाजवली ही तलवार.
धावांची गती जर आपण पाहिली तर 15 धावा, चेंडू फेकून झाले ते 2. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र मिस टायमिंग यावेळेला जरूर झालेला आहे. 76 धावांचा पाठलाग करताना जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मात्र मिळाली नाही. अपेक्षा खूप होत्या आशिषच्या बॅटमधून धावा खूप मोठ्या प्रमाणात वाहतील, परंतु तसं न घडताना कागदोपत्री स्ट्रॉंग ठरला आणि फलंदाजीमध्ये यावेळेला आपण पाहिलं तर कचखाऊ कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. धावांची गती फलकावर 1च्या मदतीने प्रितेश किनी आमच्या गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवत आहेत की 16 धावा. ऑन साईडला एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. हरीश्वर किनी पुढे यावेळेला आपण पाहतो एक धाव जरूर अर्जित केली जाते. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एका धावेची धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. चांगली स्पर्धा शिवनेरी चषक कालपासून थाटामाटात या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला गेला. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. नयन किनीचा मात्र हा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलाय टिप मिड विकेटच्या डोक्यावरून. क्लास टायमिंग 6 धावा. राजा शुभा तुझे थोरे आहे उपकार. राजा शुभा तुझे थोरे आहे उपकार. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 रन्स, 23 धावा. ऑन साईडला कलात्मक फटका पाहायला मिळतो. मनगडेच्या साहाय्याने चेंडूला वळवले गेले. डिप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या एकंदरीत 24 धावांवर पूर्णपणे थांबवल्या गेल्यात. फटके मारण्याची जरूर उमेद यावेळेला पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत, कारण आयुष्यात कोणतंही क्षेत्र असो कष्टाला पर्याय नाहीये आणि तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. म्हणून कष्ट हे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सातत्याने घ्यावेच लागतात, कारण सर्वात अनमोल रत्न खूप चांगल्या प्रकारचं असेल तर ती मेहनत असेल आणि त्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच निश्चित स्वरूपात मिळतं. जेव्हा जेव्हा तुम्ही मेहनत 100% काम करतील त्यावेळेला त्याचं यश तुम्हाला निश्चित स्वरूपात मिळतं. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी फार वेगाने निघून जातोय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषा पार चौकार. तर या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता 76 धावांचा पाठलाग करताना अजून सुद्धा विजयासाठी 48-48 धावांचं लक्ष्य समोर असेल. हेमंतचा हा चेंडू थोडासा खोलवर होता. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 2 आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा, 29. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला फटका चांगला आहे. एक धाव अर्जित केली जाते. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी सिंगलच्या साहाय्याने मात्र यावेळेला सॅटिस्फाईड व्हावं लागेल, कारण हेमंत कोणतेही मोठे फटके मारून देत नाहीये. ही त्याची खासियत, ही स्पेशालिटी आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके मारण्याची संधी मात्र प्राप्त होत नाहीये. गुडलेनच्या लाईन मध्ये गोलंदाजी करत असताना त्याच रिदम सहित गोलंदाजी करतोय, हे वैशिष्ट्य आहे. नयन एका साईडला मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करतायत. एक षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक चौकार आला. 15 धावांचा खेळ साकारतोय. अप्रतिम सुरेख पद्धतीने यावेळेला आपण पाहतो पॅनल स्वीप केला जातोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल ऑन साईडला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 4 धावा.
या चौकाराच्या मदतीने जागमाता रावळे या संघाची स्थिती जर जाणून घेतली तर 34 धावे या फलकावर पाहायला मिळत आहेत. या वेळेला टप्पा पडल्यानंतर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला नयनला. बेल्स उडवली जाते. फलंदाज बाद. तुषार किने आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळतात. खूप मेहनत या व्यक्तीने सुद्धा घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. अक्षय पाटील मात्र या मॅचचा आनंद घेतात. संदीप भोईर खर्डीवरून खास करून या मॅचचा आनंद घेत असताना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद संदीप भोईर. विलासजी घरत यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. या स्पर्धेला त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. धावसंख्या 34. 34 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावा या फलकावर पाहायला मिळतात. हेमंत पुढील चेंडू घेऊन येईल शेवटचा 4थ्या षटकातील. यावेळेला पाहिला मिळालं लेंथ चांगली नव्हती आणि पंच या ठिकाणी वतात वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा. 35 रन्स. समोरच आदरणीय सन्मान्य अनिल किनी साहेब खूप रात्रंदिवस मेहनत या स्पर्धेला ज्यांनी घेतले त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. शिवनेरी चषकाचा आगाज कालपासून झाला. ऑफ साईडला सेफ झोन मध्ये आपण पाहतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल. आता मात्र यावेळेला जी बॉडी लँग्वेज आहे ती मात्र यावेळेला पूर्णपणे ढासळली गेले. कारण स्टार्ट जर चांगली झाली असती तर कदाचित हे येणाऱ्या चेंडूमध्ये एक रोमांचकारी सामना पाहायला मिळाला असता. म्हणतात ना जसं नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. आणि एखाद्या बिल्डरला जर चांगली इमारत बांधायची असेल तर फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाया मजबूत करावा लागतो. तसं क्रिकेटच्या अनुषंगाने सलामीवीरांना जर चांगली सुरुवातीची गरज सुरुवात जर चांगली करून दिली तर मिडल ऑर्डरचे फलंदाज एन्जॉय करतात खेळपट्टीवर. धावांची गती 35-36 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. प्रभात तरे आणि कुणाल तामरे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. त्यांचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये धावांची गती विजयासाठी आव्हान असेल 40. 6 चेंडू 40 धावा. ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला महेश त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच. फलंदाज बाद. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. धावांची गती जर आपण पाहिली तर स्थिरावली गेले. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मोठा फटका. पंचांकडे दाद आणि यस इज गॉन. ऍब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकता. बॅक टू द डग आउट. DJ Kiran and थँक्यू डीजो. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या 36 धावा. गोलंदाज जर आपण पाहिला तर गोलंदाजी मार्कवर रवींद्र इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक साध्य करेल का या शिवनेरी चषक 2021 मध्ये लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये. सुंदर लेंथ लाईन सहित गोलंदाजी करताना पहिला चेंडू अकूट टप्प्याचा होता. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता जरूर परंतु प्रयत्नांना यश आलं नव्हतं. परंतु दुसरा चेंडू खूप सुंदर पाहायला मिळाला.
ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला चिप शॉट आपण पाहतोय एकदम निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते जवळजवळ 37 धावा, 37 रन. चेंडू फेकून झाले ते 3. रवींद्रचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले. 3 चेंडू व्यवस्थित हाताळलेत, ज्यामध्ये 2 सफलता प्राप्त केलेत. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑन साइडला फटका चांगला आहे. सरळ चेंडू मात्र यावेळेला डीप मिड विकेटला निघून जाईल. 6 धावन करता गुड शॉट. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज. ऑफ साईडला यावेळेला आपण पाहतो इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेलाय. चेंडूचा पाठलाग करताय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. गार्गे 11 स्टँडच्या दिशेने आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी चेंडू सीमारेषा पार चौकार. पाच चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 47 धावा, 47. प्रयत्न चांगले केले होते परंतु प्रयत्नाने यश यावेळेला मिळत नाहीये आणि शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत फलंदाज खेळतोय परंतु 1 धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. तो मात्र आपण संघ पाहतोय अमरदीप क्रीडा मंडळ जलसार संघाने जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये जागमाता रावळे संघ आपण शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. प्राणभोईर एका साईडला आपण पाहतोय. मंगेश यांना आपण पाहू शकताय. हरेश्वर किनी हे लेजंड खेळाडू आहेत. सचिन भोईर सारखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे अपकमिंग यंगस्टरला घेऊन खेळण्यात व्यस्त आहेत. श्रेयस 11 खाडे हा संघ मात्र या ठिकाणी दाखल झालाय. त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक